सुरुवातीलाच बातमी आहे नवी मुंबईतून। आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय। त्यामुळे आता नवा वाद पेटलाय। पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईक, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावे समाविष्ट आहेत। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदेंचं नाव गायब आहे। राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। आम्ही निषेधच सकाळपासून आमचे निषेधच चालू आहेत। सकाळी आमच्या हॉस्पिटलच्या तिथे काळे झेंडे दाखवून निषेध केला। आता इथं आम्ही आयुक्तांना घेराव घालून आम्ही निषेध करतोय। आम्ही निषेधच करतोय। सकाळपासून आम्ही तोच आमचा कार्यक्रम चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी असं जर त्यांनी जर हम करे सो कायदा यांनी जर स्वतः चालवायला बघितला तर आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नाही आणि जशाच तसे आम्ही उत्तर देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नवी मुंबईतल्या कार्यक्रमातून दुसऱ्यांदा नाव वगळल्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट भाजप नेते गणेश नाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाशीतल्या रुग्णालयातील कार्यक्रमासाठी भाजप नेते गणेश नाईक आले असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। तसंच गणेश नाईक यांना काळे झेंडे दाखवत तीव्र निषेधही नोंदवला। तर शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही निषेध व्यक्त केला।